काय बोलायचं असेल यांना? मला शिव्या तर घालायच्या नसतील ना? शिव्या घातल्या तरी चालतील, पण मी माझ्या मनातलं सगळं बोलून टाकणार आहे त्यांना. माझ्याबद्दल लई गैरसमज झालेत त्यांना. मी माझं मन मोकळं करणार आहे, बस सगळं सांगून टाकणार आहे त्यांना. हा. काय बोलायचं होतं? नाही म्हणजे तुम्ही मला इथं नको का बोलायला? दुसरीकडे जायचं का? मला एक जागा माहिती आहे, आपण तिकडे बसून बोलूया. चला या, बसा. तू प्लीज गाडीत बसशील का? प्लीज. हा बसतो ना, या तुम्ही पण बसा. बसा. या बसा. नाही बसायचंय मला तुझ्या गाडीत. खरं तर मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही. मला जे बोलायचं ते मी बोलणार आणि जाणार. अहो पण मी काय म्हणतो, प्लीज आत बसशील का? मला नाही बघायचंय तुझं तोंड. अहो पण बोलणार कसं मग? समोरासमोर बसून बोललो असतो ना. आपल्याला बोलायचं नाहीच आहे. मी बोलणार आहे आणि तू ऐकणार आहेस. आत बस प्लीज. बोला मग. साहेब, जे घडून गेलं त्याबद्दल आधी आम्ही तुमची माफी मागतोय आणि आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. या वेळेला आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही. माई, तुम्ही नाराज नाही करत, सरळ आम्हाला तोंडावर पाडता. या वेळेला तसं होणार नाही साहेब. आम्ही शब्द देतो तुम्हाला, पाहिजे तर कोऱ्या कागदावर लिहून देतो. अहो, कोऱ्या कागदावर राजकारण होत नाही माई. ठाऊक आहे साहेब, या वेळेला आमचं नियोजन कडक असणार आहे. सोहळा चांगल्या होण्यासाठी आम्ही लय मोठी किंमत मोजतोय. आम्ही स्वतः आमच्या मुलाचं लग्न लावतोय साहेब, आणि त्यानंतरच्या नियोजनासाठी आम्ही आता. माईसाहेब, आधी हे निभावून न्या, मग पुढचं पुढे बघू. होय साहेब. हे बघ, मला तुझं कुठलंही एक्सक्यूज ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. तू मे बी हे सगळं मुद्दाम केलं असशील, मला कॉर्नर करण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी. आणि मला कळत नाही अशातला भाग नाहीये. त्या कबड्डीच्या मॅच पासून मी बघते तू सतत काही ना काहीतरी डाव खेळायचा प्रयत्न करतोस. काहीच वर्क नाही झालं म्हणून तू हा डाव रचलास. तुला सांगितलं ना दार बंद कर. मला नाही बघायचंय तुझं तोंड. तू आत बस. आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार. ऐक ना.
कसं आणि मी जे काही बोले ती माझी शेवटची चूक असेल. काय बोलताय ते काहीच कळत नाहीये. अरे काय करू मी आता? इकडे तरी बघून बोला माझ्याकडे. अरे तुझं आणि माझं लग्न का होतंय हे तुलाही माहिती आहे आणि मलाही. मला तुझ्याबद्दल काडी मात्र फिलिंग्स नाहीयेत. हे लग्न मी फक्त आणि फक्त माझ्या ताईसाठी करते आणि तुझी माई त्यांचा पॉलिटिकल अजेंडा क्लिअर करण्यासाठी. हे जे काही वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे तुझ्या माई साहेबांनीच माझ्या समोर ठेवलंय. अहो यांना कसं सांगू? तुमचं बोलणं मला काय ऐकूच येत नाही हो. अहो उजव्या कानाचा प्रॉब्लेम आहे. यांना कसं सांगू आता? सो प्लीज हे एक वर्ष माझ्यासाठी बेरेबल बनव. आपलं लग्न होण्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. जरी तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असशील तरी त्यामुळे तुझा माझ्यावर काही अधिकार आहे हे डोक्यातनं काढून टाकायचं. या पूर्ण कालावधीत मला हात लावण्याचा किंवा माझ्या जवळ येण्याचाही प्रयत्न करायचा नाही. मला ते आवडत नाही आणि मी खपवूनही घेणार नाहीये. आपल्याला हे वर्ष एकत्र काढायचंय, सो ऍटलीस्ट ते रूममेट सारखं काढूयात. आपलं लग्न फक्त आणि फक्त एक लीगल कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. तू माझ्यासाठी गुंड आणि मवाली होतास, आहेस आणि राहणारस. कुठे चाललाय? एक मिनिट थांब. अहो, कुठे? एक मिनिट थांब. आता मी उतरतोय खाली. अहो, कुठे चाललाय तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. नाही नाही, तुमचं बोलून झालंय ते, त्याचं काही नाही, ते पटलंय मला. पण मला पण तुमच्याशी बोलायचंय ना. तुम्ही काहीतरी बोलला आणि निघून गेला असं थोडं. काहीतरी म्हणजे मी बोलते ते काही झालं? हे बघ, मला माहितीये तू मुद्दाम मला इथे थांबवतोस. तू शब्द ऐकलायस आणि ते तू लक्षात ठेवणार आहेस. नाही नाही, ते ठेवणारच आहे. तो मुद्दाच नाहीये. तुम्ही फक्त एक मिनिट माझं ऐकून घ्या. हे बघा, मी खरं सांगतोय तुम्हाला, हे जे काही झालंय की नाही. ऐक ना तेज प्रताप, जे काही झालंय ते जाऊ देत. त्याला उकलून काढून काहीच अर्थ नाहीये. जे घडणार आहे ते ना तू थांबवू शकतोस ना मी. सो प्लीज मला अजून त्रास देऊ नकोस. त्रास? अहो थांबा की. अहो काय बोलताय तुम्ही? त्रास कसला? मला काहीच कळलं नाही. मला ऐका की माझं. अहो कुठे जाताय? अहो ऐका की माझं. अहो काय बोलताय तुम्ही? अहो मला बोलायचंय तुमच्याशी. अहो तुमच्या मनात जो काही गैरसमज झालाय तो दूर करायचंय मला. तुम्ही ऐकूनच घेतलं नाही माझं काही. कसं सांगू यांना? मी काहीच नाही केलंय. पण आता ते भेटणारच ते असं वाटतंय. तुम्ही परत कसं सांगू यांना? मी काहीच नाही केलंय. मग बोलायचं होतं.
काय बोलतीस पुष्पा? अगं खरंय का हे? उद्याच्या सोहळ्यामध्ये म्हणे तेजाचं लग्न आहे. हो. अगं पण त्याला माहितीये काय सगळं? बघ रकाबाईच्या आधी त्याला कुठे माहित असतं त्याचं काय होणार आहे ते. अगं पर मग त्याला सांगणार कोण? तू? माई. हा आता तेजाला कसं आणि काय सांगायचं ते माई ठरवेल. पण एक गंमत सांगू का? माईनं कितीही ठरवलं ना तरी अख्खा सारीपाट मी आधीच मांडून ठेवला. त्याच्यात काय काय बोलणं झालं? काय नाही. काय नाही बोलायसाठीच तुम्हाला बोलवून घेतलं होतं ना. असलं काय फुल व्हॉल्यूम केल्यानंतर म्यूटचा बटन दाबल्यावर कसं होतं तसं झालं होतं सगळं. वैद्यताई कायच बोलले नाही. ते बोलल्या ना, लई काही बोलल्या, पण ते जे काय बोलल्या ना ते सगळं ह्या कानाला बोलल्या. ज्या कानाला ऐकू येत नाही त्या कानाला बोलल्या. काय बोलल्या काय माहिती नाही. मग तुम्ही जरा पुढे जायचं ना बोलायला. ह्या कानानं ऐकायला आलं असतं. कसं पुढं जायचं? त्याने मला गाडीतनं उतरूच दिलं नाही. पूर्ण वेळ गाडीत बसून ठेवलं जबरदस्ती तंडर. आणि त्या अशा पाठमध्ये उभं राहून बोलत होत्या पूर्ण वेळ. कसं सांगू? मला खरंच कळत नाहीये तुला कसं सांगू ते आता तंडर. काहीतरी महत्वाचं बोलत होत्या तंडर. मला काहीच ऐकू आलं नाही रे ते. जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं मी तंडर. मला ऐकू यायला पाहिजे होतं तंडर. का मला या कानानं ऐकू येत नाही तंडर? काय ऐक, मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. काय? इथं बंगल्यावर जरा वेगळं वारं व्हायला लागले. हा? इथं बंगल्यावर जरा वेगळं वारं व्हायला लागले. वारे तेजा, दिदे अगं तू आय एम सो हॅपी. अरे कुठे होतास तू? केव्हापासून वाट बघते मी तुझी रूम मध्ये. काय? अरे यार मी या कानाला का बोलते? अगं अरे कुठे होतास तू? मी केव्हापासून वाट बघते तुझी रूम मध्ये. ते मी जरा लपव लपव, अजूनही लपवच तू. हा? तू कधीपासून गोष्टी लपवायला लागलायस माझ्यापासून? मी तुला माझे सगळे सिक्रेट शेअर करते आणि तू तू असं वागतोयस. मी काय लपवलंय पण? बघ थंडर, एवढं सगळं ठरल्यानंतर मला कळतंय आणि मला म्हणतं काय लपवलं. तेजदा, हेच ते वारं. मी काय ठरवलंय? अच्छा, ही जी लाइटिंग वगैरे केलीये ती कशासाठी केलीये? सामूहिक विवाह सोहळा आहे ना, त्याच्यासाठी केलं असेल. हो, आपल्याच घरचा विवाह सोहळा आहे. मक्तेदार घराण्याच्या कुलदीपकाचं लग्न ठरलंय. कुलदीपक? कोण कुलदीपक? मी? माझं लग्न ठरलं? कधी? कुणी ठरवलं? जसं की तुला माहीतच नाहीये. तुझ्याशिवाय कोण ठरवणार? माईचा फोन आला होता मला. माझी ट्रिप अर्धवट सोडून आले मी इथे. माई? एक मिनिट. हो, उद्याच आहे माझ्या भावाचं लग्न. हो 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 हो, झालीये सगळी तयारी.
माझ्यासोबतच असं का होतं? लहानपणापासून काहीही करायला गेले तरी काही ना काहीतरी अडथळे येतातच. रमावतीत आल्यावर असं वाटलं होतं की की सगळं छान होणार आहे, सगळं सुरळीत होणार आहे. किती स्वप्न बघितली होती मी. कुठलंही स्वप्न पूर्ण होण्याआधी हे लग्न इतर मुलींसारखा सफेद घोड्यावर येणारा नवरा नको होता मला. एक सिंपल, समजूतदार, प्रेमळ, त्याने प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करावं, माझ्या आनंदात आनंदी राहावं, बस. पण नशिबात होता तो हा मवाली. हॅलो आई बोल. हा वैदू, अगं कुठे आहेस? अगं कधीची वाट बघतोय, वाजले किती बघ. आहे मी इकडेच आहे, निघते. अगं इथे म्हणजे कुठे? हा हॅलो हॅलो वैदू, कुठे आहेस बाळा? जिथे माझं मन शांत होतं तिकडे. डोंट वरी आई, निघतेच आहे मी. बर बर, ठीक आहे. अगं ते माई साहेबांनी मेहंदीवालीला पाठवलंय. आलेच सांग त्यांना. हो पण तर हॅलो काढायची आहे तेवढी मेहंदी काढा. तसंही ती रंगणार नाही. काय? माझं लग्न त्या वैदेशी? नाही, मग हे कसं शक्य? पण शक्य नव्हतंच, पण तुमच्या उद्योगामुळं करावं लागतंय हे सगळं. पक्षामध्ये नाचक्की झाली आमची. वरिष्ठांकडून ऐकावं लागतंय, अपमान सहन करावा लागतोय. नाईलाजानं निर्णय घेतोय हा. आता का करतोय, कसं ठरलंय हे सगळं विचारत बसू नका. मंडपात येऊन उभं राहायचं. अहो पण माई, त्या वैदेशी काय बोलणंच नाही झालं. पण त्या लग्नाला तयार आहेत काय? त्या तयार आहेत. आणि आता तुम्ही बी तुमच्या मनाची तयारी करून घ्या. उपकार करा आमच्यावर आणि मंडपात उभं राहा. उद्याचा दिवस काय तो पार पडू द्या. आणखीन अडचणी निर्माण करू नका. माई, काय चाललंय सगळं? वैदी लग्नाला तयार कशा काय झाल्या? त्या तर मगाशी माझ्याशी मारी, म्हणजे मगाशी ज्या काय बोलत होत्या त्या लग्नातच बोलत होत्या काय? नाही, पण त्यांच्या डोळ्यात असं काही दिसलं नाही. त्या तर माझ्यावर नाराज आहेत. मग लग्नाला कशा काय तयार? काय गोळ आहे हा सगळा? बाबू काय झालं? काकी, माईंनी माझं लग्न ठरवलंय उद्या त्या वैदेहीशी, आणि त्यांनी पण लग्नाला होकार दिलाय असं पण म्हणल्या त्या. मग मी सांगितलं होतं ना, सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे.
तुझं जिच्यावर प्रेम आहे तिच्याशी तुझं लग्न होतंय. काय मग खुश ना? बरं चल, मला उद्याची खूप तयारी करायची आहे, मी जाते. तू पण जाऊन झोप. तुला काय झोप लागायची नाही म्हणा. वेदी आणि माझं लग्न खरंच. घ्या कारभारीन बाई, आलो तुमच्या माहेरी. म्हणायला माहेर, वागायला सासर. आता बघा आम्हाला बघून कशी तोंड काळी पडतात. उद्या आमच्या सख्ख्या भावाचं लग्न आणि मोठ्या बहिणीला आज कळतंय. मग आज जायचं का नाही? जायचंय. जालिंदर, सोहळ्याची सगळी तयारी झाली ना? हो, आता ते काय काय राहिलं होतं ते लिस्ट दिली आहे, होईल ते पण पूर्ण. बरं. बरं काय म्हणतेस माई? हा, एवढं सगळं बघतीयस, पण नवरदेवाचं काय? बाबूची तयारी, त्याचे कपडे, याच्याकडे पण लक्ष देशील का नाही? आत्ता हे सगळं पण आम्हीच बघायचं? दिवसभर बाबू बाबू करत फिरत असतेस, आम्हाला वाटलं जरा लक्ष देशील. तू कर की तयारी. मी आपली आठवण करून दिली, नाहीतर नंतर म्हणशील माझा सख्खा मुलगा आहे. आत यायचं का आम्ही सासूबाई? या या. मस्त ना? चला असरा कसरा एकदम. बाई कशात? एक दिवसांनी दर्शन केलं. ते काय नाही, आमच्या मालकीन. याला काय अर्थ आहे? हा नाही, याला काय अर्थ आहे? लग्न ठरवलं, सुपारी फोडली आणि आम्हाला कधी बोलवलं? आदल्या दिवशी. हे आमचं मत नाही बर का, मालकीन बाईचं मत आहे. आमचं काय मुंह उठाया चले आहे. तुम्ही बोलवलं, आम्ही आलो लग्नाच्या तयारीला. अजून काय करणार नाही का? ओ दाजी, अहो तुमचं सोडा, आम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच कळले. मेवणे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आम्हाला लय आनंद झाला तुमचं लग्न ठरलं म्हणून. तुमच्या ताईला बी आनंद झालाय, बघा कशी नटून आल्या. हा, तुम्हाला झाला असेल आनंद, मला नाही झाला. माई, सामूहिक विवाह सोहळ्याची बातमी मी वाचली होती, पण त्यातच माझ्या भावाचं लग्न. हे काय मला पटलेलं नाही. पॉइंट आहे. कारभारीन बाई जी बोलतात का नाही त्यात पॉइंट आहे. हा, पण आता लगीन ठरलं. आता नाचायचं. हा, तयारी करायची. मी बी आहे तयारीला. हा, तुम्ही जरा फ्रेश होऊन येता का? पॉइंट आहे.
माई ह्यांचं काय लफडं होतं का काय अंगलट आलं होतं? नाही म्हणजे अंगलट आलं की तुला थोर व्हायला जायची हौस आहे ना, माहितीये मला, म्हणूनच विचारलं.